तर आता मी आंब्याचं लोणचं तुम्हाला दाखवणार आहे रात्रभर. आता कैऱ्या फोडून घेतल्यात अशा. कैऱ्याचे 4 भाग करायचे एका कैरीचे. नमस्कार, मी आज तुम्हाला कैरीचं लोणचं करायची सोपी पद्धत दाखवणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता, ह्या कैऱ्या घेतल्यात. ह्या साधारण 1 किलो कैऱ्या आहेत. 1 किलो ह्या स्वच्छ आंबे धुवून ह्या अशा 1 दिवस उन्हात वाळवलेत. ह्या कैऱ्या ह्या अशा झालेत, बघू शकताय. आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य, ह्या मेथ्या घेतलेत, ही मोहरी, हे मीठ, हळद, हिंग आहे, हा खडा हिंग आहे, ही लवंग, मिरे आणि ही दालचिनी आणि वेलची, दोन वेलच्या. एवढं साहित्य घेतलेलं आहे आपण. हा खडा हिंग घेतला आहे आपण, असा त्याला आपण बारीक करणार आहोत. आता हे साहित्य जरा भाजून घेते. ह्या मेथ्या मंदाचेवर अशा भाजून घेते मी. ह्या मेथ्या आता छान भाजलेत मंदाचेवर, मस्त भाजलेत. मग असा वास आला मेथ्यांचा एक प्रकार. आता मोहरी भाजून घेते. हे बघा, भाजल्या मोहरी. आता हे लवंग, मिरे हे भाजून घेतलं आपण सर्व साहित्य. तर आपण हे बारीक कुटून घ्यायचे सगळे जिन्नस. हे सगळं असं हिंग बारीक केला. आता लवंग, दालचिनी हे सगळं बारीक करून, सगळं जे बारीक, अगदी बारीक करायचं नाही, थोडं थोडं बारीक करायचं. हे सर्व साहित्य अगदी थोडं थोडं बारीक करून आपण घेऊया सगळे जिन्नस. अगदी बारीक पूड करायची नाही. हे बघा, आता या फोडींना आपण हळद आणि मीठ लावून घेऊया. भरपूर हळद घ्यायची, जेणेकरून सर्व फोड्यांना लागली पाहिजे. सारख्या फोडी दिसल्या पाहिजे. आता मीठ, हळद लावून घेतलंय हे आपण, जेणेकरून फोडी आटरून येतात अशा मीठ आणि हळदीनं. एकसारखं लागले हळद आणि मीठ. आता आपण हे मीठ, भरपूर मीठ घालायचं, म्हणजे लोणचं कधीही खराब होत नाही. आता मोहरी बारीक करून घेते आपण. असं अगदी बारीक करायचं नाही, नुसतं थोडं त्याला हे करायचं, हलक्या हातानं बारीक करायचं. 2 भाग झाले पाहिजेत मोहरीचे, अशी मोहरी बारीक करायची. हे बघा, असं ते दिसतं, बघू शकता. अगदी हलक्या हातानं आपण बारीक करतोय. हे असं काढून घेऊया. मेथ्या मोहऱ्या भरपूर घातल्या ना की लोणच्याला वेगळी चव येते. आता ही मेथी आपण बारीक करून घेतो. जास्त बारीक नाही करायच्या, असं अर्ध क्रश केल्यासारखं करायचं. आता सगळं जिन्नस आपण बारीक करून घेतलेले आहेत.
ह्यामुळं मसाला लोणचा लगेच मिळून येतं आणि लवकर खाताही येतं. आणि अख्खे टाकले की लवकर मुरत नाही लोणचं. त्यामुळं हे असं बारीक करून टाकलं की पटकन मुरतं लोणचं. हे आता सगळे जिन्नस आपण टाकून घेऊया ह्याच्यात. मिक्स करून घ्यायचं. हा हिंग टाकायचा. हिंग खडाच वापरायचा, म्हणजे कसं खड्या हिंगाला वास खूप असतो, त्यामुळे खडाच हिंग वापरायचा आणि तो बारीक करून मग टाकायचा. हे सगळे साहित्य आपण त्याच्यात घालून सर्व फोडींना लागेल असं मिक्स करून घेऊया. एकत्र सगळ्या फोडींना लागलं पाहिजे हे मसाला. ते आता तेल आपण गरम करायला ठेवले. आता सिक्रेट म्हणजे ह्यात लसूण घालायचा. लसणामुळे एक प्रकारचं वेगळीच चव येते. लसूण आपण तेलात अगदी थोडासाच हे तळायचा आणि मग घालायचा. आणि तेल पूर्ण गार झाल्यानंतरच मगच ह्या फोडींवर ओतायचं. गरम गरम तेल घातलं की खराब होतं लोणचं, त्यामुळं थंड करूनच ओतायचं तेल. हे बघू शकता किती छान असा कलर आलाय. हे आता असं भरणीत भरून ठेवायचं वर्षभरासाठी. मस्तच कलर आलाय लोणच्याला. चॅनल आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.